टक लावून This call is टक now लावून being recorded. पाहतो, कारण त्याला खगोलशास्त्रज्ञ व्हायचं आहे, बनायचं आहे. त्याला खगोलशास्त्रज्ञ बनायचं आहे. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य असल्यामुळं आणि ही सीट करता असल्यामुळं म्हणजे अनिकेत म्हणजे ही आपण त्याला प्रोनाउन यूज करतो. तर त्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 गॅजेस ॲट म्हणजे च्याकडे टक लावून पाहणे. क्वेश्चन नंबर 1 करेक्ट ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल रिलेटेड टू स्टडी मटेरियल. म्हणजे अभ्यासाच्या साहित्याशी संबंधित शब्दकोडे आपल्याला सोडवायचे आहे. तर यासाठी आपल्याला करेक्ट ऑप्शन इथे चूज करायचं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 आहे ALS. आपण जर इथे ए टाकलं तिथं तर काही करेक्ट होत नाहीये. आता पहिले आपल्याला इथे जे शब्द आहेत ते समजून घ्यावं लागतील. तर पहिला शब्द जर बघितला आपण तर पहिला शब्द आहे इरेझर. वा, बरोबर. तिथे यस, एक नंबरला यस पाहिजे आणि मग ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि 4 मध्ये यस आहे. 2 आणि 4 मध्ये, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 इथे डिलीट झाले, कट केले आपण. आता ऑप्शन नंबर 2 आणि 4 राहिले. आता 2 चा जर विचार केला तर 2 नंबरला SHAP यायला पाहिजे. 2 नंबरला ए यायला पाहिजे, पण ऑप्शन नंबर 2 मध्ये 2 नंबरला पी आहे. त्यामुळे दुसरा ऑप्शन पण कॅन्सल झाला आणि आपला शिल्लक राहिला ऑप्शन नंबर 4. आणि शब्द होतील इरेझर, शार्पनर आणि पेन. म्हणजे आपल्याला करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 2 करेक्ट ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. फाइंड आउट 2 मिल्क प्रोडक्ट्स फ्रॉम द ग्रिड, चूज वन अल्टरनेटिव्ह. म्हणजे ही जी जाळी आहे, शब्द जाळी, त्या शब्द जाळीमध्ये 2 टू मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे दुधाचे जे उत्पादन आहेत किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत 2, त्यांची नाव आपल्याला जाळीमध्ये शोधायचे आहेत. लस्सी, बटर घी, कर्ड पनीर आणि मिल्क घी. लस्सी, बटर म्हणजे लोणी आणि घी. बटर घी, तूप, दही, कर्ड दही, पनीर, मिल्क दूध आणि तूप 4 नंबर आहे. तर आपण बघूया इथे जाळी आपण बघितली तर आपल्याला लक्ष देईल. तर बघा इथे आपण बघूया 2 नंबरच्या लाईन मध्ये लस्सी आपण कुठे आहे का बघू, दिसते का लस्सी? एल कुठं दिसतच नाहीये इथे. त्यानंतर बटर 8वा शब्द आहे बघा मध्यभागी, BUTTER. बटर आहे. त्यानंतर घी शब्द आहे का बघूया आपण, CHEE आहे, बरोबर. बटर आहे, घी आहे. आता कर्ड आहे कुठे? कर्ड तर नाही दिसत आहे. पनीर पण नाहीये, मिल्क नाही आणि घीचा आहे ऑलरेडी. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 3 करेक्ट ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 4. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. फाइंड द करेक्ट कंजक्शन. तर कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. तर आपल्याला इथं काय करायचंय, उभयान्वयी अव्यय शोधायचंय. उभयान्वयी अव्यय काय करतं, तर 2 सेंटेन्सला जोडतं किंवा 2 शब्दसमूह फ्रेजेसला जोडतं, 2 किंवा क्लॉजेस 2 उपवाक्याला जोडतं. उपवाक्यांना जोडणार त्याला कंजक्शन म्हणतात. हे पार्ट ऑफ स्पीचचा भाग आहे आणि शब्दाची जात म्हणतो आपण त्याला, आणि त्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय म्हणतो. आता आपण बघूया वाक्य.
श्रेया लव्स टू श्रेया कोणाच आवाज येते माईकचा आवाज येते कोणाच थोडं बंद करा प्लीज. श्रेया लव्स टू गो ऑन रोलर कोस्टर. श्रेया लव्स टू गो ऑन रोलर कोस्टर म्हणजे गुरुत्वाकर्षण रेल्वे. गुरुत्वाकर्षण रेल्वे असते त्याच्यावरती जायला तिला आवडतं म्हणजे बसायला आवडतं. शी हॅज फिअर अबाउट इट म्हणजे श्रेया ही जी मुलगी आहे तिला रोलर कोस्टर म्हणजे गुरुत्वाकर्षण जी रेल्वे आहे त्या रेल्वेवर बसायला आवडतं म्हणजे तिला तिला भीती वाटते. शी हॅज फिअर अबाउट इट तिला भीती वाटते म्हणजे गुरुत्वाकर्षण रेल्वेची तिला भीती वाटते परंतु तरी सुद्धा तिला त्यावर बसायला आवडते म्हणजे तरीही YET हा जो शब्द आहे हा तो दोन वाक्याला जोडतो YET आणि त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये तरीही. त्यामुळे हे YET हे एट हे कंजक्शन आहे उभयान्वयी अव्यय आहे त्याला कंजक्शन आपण म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 8. कोणतरी माईक चालू ठेवलाय त्यामुळे आवाज येते मध्ये मध्ये काही सांगत नाही असं. घरातलाच आवाज येतो घरातलाच आवाज येतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. चूज द पेअर विच इज नॉट करेक्ट. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत त्याची चुकीची जोडी विच इज नॉट करेक्ट म्हणजे कोणती जोडी बरोबर नाहीये. या दिलेल्या जोड्यामध्ये कोणती जोडी बरोबर नाही आपल्याला ओळखायचं आहे. 1 नंबर फास्टली, ब्युटिफुली, स्लोली, केअरफुली म्हणजे हे जे दिलेले आहेत हे ऍडजेक्टिव्हचे ऍडव्हर्ब केलेले आहेत. ऍडजेक्टिव्ह आहेत आणि ऍडजेक्टिव्हचे ऍडव्हर्ब केले आहेत. तर फास्ट जे आहे फास्ट फास्ट शब्द आहे त्या फास्टच येतं. ब्युटिफुली बरोबर आहे. स्लोली बरोबर आहे. केअरफुली बरोबर आहे. फक्त फास्ट चुकलेलं आहे. फास्टच राहतं. फास्टच राहतं त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 1 पेअर नंबर 1 इज इन नॉट करेक्ट म्हणजे इनकरेक्ट. पण फास्टली असं बोलतो कधी नाही फास्टली तसं बोलत नाही आपण. फास्टच होतं. हो सर बरोबर आहे. ब्युटिफुली म्हणतो. स्लोचं स्लोली आणि केअरफुली म्हणजे फास्टली होत नाही. त्यामुळं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. पण सर पेअर नंबर 1 ऑप्शन असं विचारले ना चूज कर अल्टरनेट. सर तो क्वेश्चन चुकलाय. कोणता वरचा 5 नंबर अल्टरनेटिव्ह चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. सर बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे ना. चूज द पेअर विच इज नॉट करेक्ट म्हणजे जी इनकरेक्ट शोधायचं आहे. इनकरेक्ट 1 नंबरची पेअर आहे आणि 1 नंबरची पेअर ऑप्शन नंबर 4 आहे. ओके. नेक्स्ट विच इज द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर फॉर द अबोव सेंटेन्स. तर इथं अबोवच्या ऐवजी बिलो म्हणायला पाहिजे होतं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लीलावती लव्ड मॅथ्स. लीलावतीला गणित आवडते. तर आपल्याला वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं वाक्यरचना तर सुरुवातीला काय असतं वाक्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब
प्लस ऑब्जेक्ट, सॉरी सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्ब प्लस ऑब्जेक्ट बर्ड सेकंड प्लस कॉम्प्लिमेंट, प्लस थर्ड थर्ड कॉम्प्लिमेंट. थर्ड हा कॉम्प्लिमेंट म्हणजे आता काय? इथं काय काय दिले आपल्या लिहिल्यावरती हे सब्जेक्ट आहे, लव्ड हे वर्ब आहे आणि मॅथ्स हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 सब्जेक्ट प्लस तर वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट म्हणजे उरलेला भाग, म्हणजे वाक्यातलं इतर म्हणजे कर्म जे असतं ना, कर्माच्या नंतरचा काही भाग असतो वाक्यामध्ये, त्याला हो पूरक पूरक शब्द म्हणतो कॉम्प्लिमेंट. हो हो. करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर 6. करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर 3. Option number 3 is correct option. Next, question number 7. Read the dialogue and find out the number of interrogative sentences in it. 7 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला खालील जे संभाषण दिले आहे या संभाषणमध्ये किती प्रश्नार्थक वाक्य आलेले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. ऋषिकेश, हॅलो, हाऊ आर यू, म्हणजे पहिला प्रश्न सर इथं 1 आहे. नंबरचा पर्याय आहे. हो, 1 नंबर म्हणजे एक इथं प्रश्न आहे पहिला. त्यानंतर दुसरं वाक्य हे एक्सक्लेमेटरीचं आहे. तिसरं वाक्य व्हेन आर यू कमिंग माय होम, म्हणजे हा इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि शेवटचं आहे प्रोबेबली नेक्स्ट वीक, हे सिंपल सेंटेन्स आहे. त्यामुळे एक दोन नंबरचा याच्यामध्ये पर्याय. 2 इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि 2 इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर Question number 7. Option number 2 is. Option number 1 is correct. करेक्ट. Option number 1 is correct. सर मी प्रश्न Next. विचारू का? Choose सर 2 सर्वांना correct माईक बंद alternative. करायला लावा. माईक बंद करा प्लीज, आणि माईक चालू असलं तर बोलू नका. ज्यांना बोलायचं असेल तर त्यावेळेस थांबतो मी, काही विचारायचं असेल तर. ठीक, इतर वेळी बोलू नका फक्त. Choose 2 correct alternative to find out meaning of underlined word. Choose 2 correct alternative to find out meaning of underlined word. आता इथं अंडरलाईन शब्दाला कुठलं केलेलीच नाहीये. The mother said, I forbid you to play outside as it is stormy. The mother said, आई म्हणाली, I forbid you, मी तुला मनाई करीत आहे. वादळामध्ये बाहेर खेळायला जाण्यासाठी मी तुला मनाई करीत आहे. मग इथं फॉरबिड हा शब्द हा अंडरलाईन पाहिजे होता. मग फॉरबिड साठी आपल्याला इथे चौथा पर्याय अंडरलाईन वर्ड करेक्ट, म्हणजे त्याच्यासाठी सिमिलर वर्ड आपल्याला शोधायचे 2. तर पहिलं आहे वर्ड प्रोहिबिट. प्रोहिबिट बरोबर आहे, मनाई. फॉरबिडला सिमिलर वर्ड प्रोहिबिट हा बरोबर शब्द आहे. सर पहिला आणि चौथा पर्याय. पहिला येस, इन्फॉर्म म्हणजे माहिती द्या. आलो म्हणजे म्हणजे आलो म्हणजे परवानगी आहे, आणि नॉट आलो म्हणजे परवानगी नाही. परवानगी नाही. नॉट आलो म्हणजे ऑप्शन नंबर 1 and option number 4 is correct. Question number 8, option number 1 and option number 4 is correct. Next, complete the following sentence. Choose one alternative. I had great fun. I had great fun when I dash dash him. आता हे टेन्सचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब जे आहे ते हॅड आलेलं आहे. याचा अर्थ हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स आहे, आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं तिसरे रूप येतं, आणि मीटचं तिसरं रूप मेट होतं. दुसरं मेट आणि तिसरं पण मेटच. त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. आय हॅड ग्रेट फन when I met him. I had great fun when I met him. मी जेव्हा त्याला भेटलो होतो तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. क्वेश्चन नंबर 9. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 मेट.
म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन. Next question, number 10. Choose two alternative to complete the sentence. The bucket is dash dash than glass. तर आपल्याला इथे दोन ऑप्शन शोधायचे आहेत. बकेट, बादली आणि ग्लास यांची आपल्याला इथे तुलना करायची आहे. कंपॅरिझन. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीचे दोन शब्द आपल्याला इथे शोधायचे आहेत. ते मिनिंगफुल असले पाहिजेत, म्हणजे करेक्ट आणि मिनिंगफुल सेंटेन्स करायचे. द बकेट इज, पहिला ऑप्शन आहे हेवियर. द बकेट इज हेवियर दॅन ग्लास. हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे बकेट ही ग्लास पेक्षा जड आहे. आणि दुसरा आहे सेकंड ऑप्शन बिगर. द बकेट इज बिगर दॅन ग्लास. म्हणजे ग्लास पेक्षा बादली मोठी आहे. ग्लास पेक्षा बादली मोठी आहे. याचा अर्थ पहिलं ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. लॉंगर, लांब असं होऊ शकत नाही, आणि टॉलर उंच असं पण उंच नाहीये, त्याच्यामुळं ते काय येणार नाही. ऑप्शन नंबर 3 आणि 4 येणार नाही. तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. तर माईक चूज बंद द करेक्ट करायला. अल्टरनेटिव्ह. माईक बंद करा, कोणाचं चालू आहे ते. जेव्हा बोलायचं तेव्हा चालू करा. तर तुमच्या चला नेक्स्ट. हा, सर तिकडून तुम्ही करता येतं ना. थांबा 1 मिनिट, मला मागे जावं लागेल. मला स्क्रीनवर चालू आहे. ओके सर. चला. तुमच्या परमिशन शिवाय कोणालाही माईक ऑन करायला लावू नका. हो. नेक्स्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइन वर्ड. It is not desirable for them to eat food. It is not desirable for them. आता इथे डिझायरेबल हा एक शब्द आलेला आहे. डिझायरेबल डिझायरेबल म्हणजे इष्ट किंवा बरोबर. इष्ट अर्थ त्याचा होतो डिझायरेबलचा. तर इट इज नॉट डिझायरेबल म्हणजे हे योग्य नाही. टू ईट फूड म्हणजे इट इज नॉट डिझायरेबल फॉर देम, हे त्यांच्यासाठी इष्ट नाही, बरोबर नाही. हे अन्न किंवा हा आहार घेणे त्यांच्यासाठी इष्ट नाही, योग्य नाही. तर याचं त्यासाठी दे शुड, दे कांट, दे कॅन, दे शुडंट, शुड नॉट. तर याचं करेक्ट आन्सर आहे They can't. They should not. दे शुड नॉट. बरोबर सांगितलं. दे शुड नॉट. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. They shouldn't do it. दे शुड नॉट टू ईट फूड. नेक्स्ट क्वेश्चन त्याला नंबर shouldn't 12. म्हणायचं का should not म्हणायचं? ते शॉर्ट म्हणजे त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतो आपण, त्याला स्टुडंट म्हणायचं. आणि फुल फॉर्म असेल तेव्हा ते पूर्ण देतात शुड नॉट. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, त्याला संक्षिप्त रूप म्हणतात. आपल्याला परीक्षेमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मवर आधारित पण प्रश्न येतो. म्हणजे तुम्हाला ते ॲपोस्ट्रॉफी सिम्बॉल यूज करून ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहितात. म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एक ते करायचं असतं पूर्ण शब्द दिल्यानंतर, किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये दिलं तर ते त्याचा फुल फॉर्म करावा लागतो. करायला लागतो. हो, जसं की कांट, कॅन नॉट, Cannot. विल नॉट जर असेल तर त्याचं विलंट होत नाही, ओंट होतं. ओंट WONT. आणि तिथं ते ॲपोस्ट्रॉफी चिन्ह जे आहे ते बरोबर योग्य जागेवर वापरावं लागतं. त्याची जागा जर चुकली तर तेच ते ओळखायला येतं तुम्हाला. योग्य जागेवर ॲपोस्ट्रॉफी सिम्बॉल कुठे दिलेलं आहे ते शोधायचं. Okay, शिकवा. Notचं don't.
Question number 12. Read the following sentence and choose correct alternative of passive voice. Active voice ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग. तर आपल्याला करायचंय काय, पॅसिव्ह व्हॉइस करायचं म्हणजे कर्माने वाक्याची सुरुवात करायची, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं, त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणत्या घ्यायचं. प्रकारचं वाक्य आहे? दिलेलं वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेलं आहे, त्याचं सूत्र फॉर्म्युला दिलेले आहेत. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतानाचं फॉर्म्युला आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करतानाचं फॉर्म्युला दिलेलं आहे. म्हणजे पूर्णकालीन आहे का आज्ञार्थी आहे असे? नाही, हे तसं सिंपल साधं वाक्य आहे, पण फक्त आपल्याला दिलेलं जे आहे ते ऍक्टिव्ह मध्ये दिलेलं आहे, ते पॅसिव्ह करायचंय. म्हणजे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे ते कर्मणी प्रयोग करायचं आहे. म्हणजे कर्म अगोदर घेतो आपण, ते फॉर्म्युला जे असतं ना त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं हे ऍक्टिव्हचं असतं. आणि पॅसिव्ह करताना आपण सुरुवातीला कर्म घेतो. मग इथं आता रिवॉर्ड हे कर्म आहे आणि याच्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे हिम. अप्रत्यक्ष कर्मचे दोन प्रकारे कर्म येतं, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इथे हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि रिवॉर्ड हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता आपण बघूया इथे रिवॉर्ड. आता रिवॉर्ड झाल्यानंतर, हे कर्म झाल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. आता ऑलरेडी इथं हेल्पिंग वर्ब ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये गेव दिलेलं आहे. गेव दिले म्हणजे हे V2 आहे, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप येते. गिव हे पहिलं रूप आणि गेव हे दुसरं रूप असतं. मग इथं ऑलरेडी भूतकाळ असल्यामुळं आपल्याला तिथे हेल्पिंग वर्ब वॉज घ्यावा लागेल. आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप करायला लागतं, म्हणजे जे गिव आहे ना, गिवचं तिसरं रूप येतं गिवन. आणि त्यानंतर येतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, नंतर येतं बाय आणि नंतर येतं सब्जेक्ट. बाय फक्त पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये द्यायला आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. 1 नंबरचं का चुकीचं आहे, तर तिथं जे वर्ब आहे त्याचं तिसरं रूप आलेलं नाही आणि हेल्पिंग वर्ब पण वापरलेलं नाही. त्यानंतर तिसरं का चुकलंय, ही गेव तिथे हेल्पिंग वर्ब वापरलेलं नाहीये. चौथं का चुकलंय, हा ते तर चुकीचंच आहे एकदम चौथं. आता याच्यामध्ये ना चेंज द व्हॉइसचे 2 फॉर्म्युले, म्हणजे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करण्याचं फॉर्म्युला आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करता येताना वापरायचं सूत्र. म्हणजे स्ट्रक्चर त्याचं वाक्याचं जसं स्ट्रक्चर असतं तसंच याचे पण स्ट्रक्चर आहे. त्यानंतर इथं काळ बदलतो आणि आपल्याला काळानुसार बदल होतो त्याच्यामध्ये. ओके सर. तर हे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. रिवॉर्ड वॉज गिव्हन हिम बाय द गव्हर्नर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे असतात ना, आज्ञार्थक वाक्य, त्यांची सुरुवात लेटने करतात. त्याचा अजून माहिती आहे. तुम्ही चेंज द व्हॉइस ग्रामरच्या पुस्तकातून जर अभ्यास केला ना चेंज द व्हॉइसचा, तर तुम्हाला ते चेंज द व्हॉइस लगेच लक्षात येईल. तर तुम्हाला यापूर्वी सांगितलं चेंज द व्हॉइसचा आणि चेंज द व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या 2 टॉपिकचा आपल्याला थोडा जास्त अभ्यास करावा लागेल. तेव्हा डीप मध्ये स्टडी केलं, वाक्यांचा जास्त सराव केला तर आपल्याला ते लक्षात येईल, म्हणजे बदल कसा होतो. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कोणकोणते बदल होतात किंवा डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये करताना कोणकोणते बदल होतात याचं डीप स्टडी करावं लागेल. म्हणजे वाक्यांचा जास्तीत जास्त सराव, हे टॉपिक परफेक्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल. Choose correct alternative. Next question number 13. Choose correct alternative for the following. Students were making a lot of noise in the class. The teacher wanted that the class should be quiet. He urged them dash dash and listen to his words. म्हणजे आपल्याला स्टुडंट वेअर मेकिंग अ लॉट ऑफ नॉईज इन द क्लास. विद्यार्थी वर्गामध्ये खूप गोंगाट करत आहेत. द टीचर वॉन्टेड दॅट
wanted that the class should be quiet. शिक्षकांना वर्ग शांत करायचा आहे. He urged them. मग he urged them म्हणजे ते त्यांना गळ घालतात. And म्हणजे त्यांना urged them म्हणजे त्यांना गळ घालतात की तुम्ही काय करा. अँड लिसन टू हिज वर्ड्स. तुम्ही काय करा. इफ दे कॅन बी क्वाईट. जर ते शांत बसले नाही बसू शकले नाही तर दॅट टू बी क्वाईट अँड आस्क्ड टू रिमेन क्वाईट. Quite. म्हणजे ते मुलांना सांगतात की तुम्ही शांत बसा. टू बी क्वाईट. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. अँड लिसन टू हिज वर्ड्स. शांत बसा आणि माझे शब्द ऐका. अँड लिसन टू हिज वर्ड्स. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 to 15. 14 ते 15 साठी पॅसेज दिलेला आहे. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट alternative. Glass is one of the most beautiful substances that we see around us. There are so many things around us that are made from glass, such as light, bulbs, bottles, jars, marbles, etc. How this glass is made? It is made by heating a mixture of clean white sand and chemicals like soda and lime. The mixture is heated in a furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes stiff and hard. Once glass has become cold, it is not possible to shape it. Glass is brittle. That means it breaks easily. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. तर पॅसेज आधी वाचायच्या अगोदर प्रश्न वाचल्यानंतर आधी प्रश्न वाचायचा आणि नंतर पॅसेज वाचायचा. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज मिनिंग ऑफ ब्रिटल? ब्रिटल हा शब्द आपल्याला इथं आलेला. सेकंड लास्ट लाईन. ग्लास इज ब्रिटल. It means that breaks easily. ब्रिटलचा अर्थ काय? ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ, सहज फुटणारे ठिसूळ. आणि त्याचा आहे लिक्विड, द्रव, Break फर्नास, easily. भट्टी. फर्नास म्हणजे भट्टी, लिक्विड म्हणजे द्रव, ब्रेक्स इझिली म्हणजे सहज फुटणारे, आणि सबस्टन्सेस पदार्थ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ब्रेक्स इझिली. ब्रिटलचा अर्थ आहे सहज फुटणे, ब्रेक्स इझिली. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ कॉम्पोनंट्स. म्हणजे काच हे कॉम्पोनंट्स म्हणजे कोणत्या घटकाचं मिश्रण आहे. किती घटकांचं मिश्रण आहे कॉम्पोनंट्स. केमिकल्स, sand, chemicals and lime. सर सबस्टन्स म्हणजे काय? सबस्टन्स म्हणजे पदार्थ. Glass is one of the most beautiful substances that we see around us. There are so many things around us that are made from glass, such as light bulbs, bottles, jars, marbles. How is this glass is made? It is made by heating a mixture of. आता मिक्सचर म्हणजे मिश्रण. किती घटकांचं मिश्रण आहे? क्लीन व्हाईट सॅन्ड म्हणजे पांढरी शुभ्र वाळू, रसायन. हा, सोडा म्हणजे सोडा हे रसायन, आणि लाईम म्हणजे लिंबू. तर 3 घटकांचं. हा, 3. ग्लास इज अ मिक्सचर ऑफ 3 कॉम्पोनंट्स म्हणजे 3 घटकापासून ग्लास काच 3 घटकाचं मिश्रणापासून काच बनते. Answer of question number 15 is Question number 16. Question number 16. Complete Read the diagram by observing the advertisement and choose one correct alternative. ही जाहिरात आपण बघूया. And that too from 100% fascinated cattle's products. म्हणजे 100%
हे दुधाचे जे प्रोडक्ट आहे, दुधापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ, जसे की घी, कर्ड वगैरे वेगवेगळे दुधाचे पदार्थ आहेत. मिल्क दुधाचे प्रकार आहेत, दुधाचे प्रकार. म्हणजेच टाईप ऑफ मिल्क. हा, कम्प्लीट द डायग्राम बाय ऑब्झर्विंग द गिव्हन ऍडव्हर्टाइजमेंट. फुल क्रीम म्हणजे साई असलेलं दूध, तर चहासाठी खास चहासाठी असलेलं दूध, त्यानंतर दुधात पाणी व पावडर टाकून बनवलेलं, आणि डबल टोन म्हणजे डबल पावडर आणि पाणी घातलेलं दूध. टाईप ऑफ मिल्क. टाइप्स ऑफ मिल्क. टाइप्स ऑफ मिल्क, टाइप्स ऑफ घी, टाइप्स ऑफ बटर मिल्क, टाइप्स ऑफ दही. तर हे सगळे दुधाचे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ मिल्क इज करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. करेक्ट. सर आवाज डबल होतो. करेक्ट. क्वेश्चन नंबर 17. सर माईक बंद करा. माइक बंद करा. Instruction for question number 17. Go through the mail and choose the correct alternative. आता इथे मेल बघायचे आपल्याला. हो हो सर. सर स्पष्ट दिसत नाही. सर स्पष्ट दिसत नाही. आता सर दिसत आहे, दिसत आहे. सर दिसत आहे. सर नाही. सर नाही दिसत. दिसते की आता? हो सर दिसत आहे, दिसत आहे हो सर. सर. हो सर सर. दिसतंय. हो सर दिसत आहे. हा, आता आपण प्रश्न बघू. On question number 17, on which day most of messages are received? कोणत्या दिवशी जास्तीत जास्त संदेश मिळालेले आहेत? वेन्सडे. तर करेक्ट आन्सर आहे वेन्सडे. वेन्सडे. व्हेरी गुड, बरोबर, वेन्सडे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. वेनसडे. ऑप्शन नंबर 4. बुधवारी सर्वात जास्त संदेश प्राप्त झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. गो थ्रू द वेब पेज अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अनघा गॉट लेस मार्क्स इन इंग्लिश इन SSC एक्झामिनेशन. म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अनघाला कमी गुण मिळालेले आहेत इंग्रजी विषयामध्ये. सी वॉन्ट्स टू व्हेरीफाय इट. तिला ते पडताळणी करायची आहे. हिअर इज द वेबसाईट ऑफ SSC बोर्ड. येथे SSC बोर्डची वेबसाईट दिलेली आहे. टू व्हेरीफाय द मार्क्स वेअर विल अनघा क्लिक. तिला मार्क पडताळणी करण्यासाठी अनघा कुठे मार्कशीट. क्लिक करेल, कुठे प्रेस करेल, क्लिक करेल. तर ई मार्कशीट, डाउनलोड्स, नोटिफिकेशन, स्टॅटिस्टिक्स इकडे दिले बघा. डाउनलोड्स, नोटिफिकेशन, आणि इकडे दिले ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ. ऑनलाईन ई मार्कशीटवर. ई मार्कशीट. ऑप्शन नंबर 1 इज मार्कशीट. yes. Next question number 19. Read the following note and answer by choosing the correct alternative. By reading this note we can say that Om and Adi's daddy is. By reading this note we can say that Om and Adi's daddy is. म्हणजे ही खाली दिलेली जी नोट आहे ती वाचा, आणि ती नोट वाचल्यानंतर आदी आणि ओम आणि आदी यांच्यावरील काय का म्हणजे काय म्हणायचंय त्यांना? आय शॉल नॉट बी एबल टू पिक यू अप आफ्टर स्कूल टुडे. म्हणजे मी तुला आज शाळा सुटल्यानंतर मी तुला घेण्यासाठी येऊ शकणार नाही. कॅच द बस होम म्हणजे बसने घरी ये, बस पकड आणि घरी ये. बी केअरफुल व्हेन यू क्रॉस द रोड. रस्ता ओलांडताना काळजीपूर्वक रस्ता ओलांड. लुक बिफोर यू लिव्ह, रिमेंबर हेस्ट मेक्स वेस्ट.
लुक्स बिफोर यू लिव्ह रिमेंबर, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, केअरिंग. अति घाई संकटात जाईल. हेस्ट मेक्स वेस्ट, म्हणजे अतिघाईमुळे आपण अतिघाई संकटात जाईल असं आपण म्हणतो. हेस्ट मेक्स वेस्ट. आता स्ट्रिक्ट म्हणजे कडक, त्यानंतर ब्रेव शूर, केअरिंग म्हणजे काळजी करणे, काळजी घेणे, काळजी करत आहे. स्ट्रॉंग मजबूत. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. केअरिंग. Question number 20 and 25. Read the passage and choose the correct alternative. Pearls are as valuable as other jewels. Gamesters. Option number. Pearls म्हणजे मोती. Pearls are valuable as other jewels. आता complete the web by choosing 2 correct option. म्हणजे आपल्याला इथे डायमंड्स दिले. डायमंड म्हणजे हिरे म्हणतो आपण. इमरल्ड्स, रुबीज, सफायर. तर आपण बघूया इथे पॅसेज. फायर. Pearls are as valuable as other jewels, but there is a difference between pearls and other gemstones. आता जेमस्टोनचे प्रकार आहेत. सिम्पल. जेमस्टोनचे प्रकार आहेत डायमंड, रुबीज, इमर्ल्ड्स अँड सफायर्स. म्हणजे जेमस्टोन एक उत्तर आहे त्याचं, पण इथे आपल्याला दोन सांगितलेत. मग जेमस्टोन एक आहे उत्तर त्याचं. जेमस्टोन्स फ्रॉम रॉक्स इन माइन्स दे आर मिनरल्स, आणि दुसरा आहे मिनरल्स, ऑप्शन नंबर 3. म्हणजेच खनिजे. हो, खनिजे. व्हेरी गुड, बरोबर. रत्नांचे आणि खनिजांचे प्रकार आहेत. हो, येस, बरोबर. जेमस्टोन म्हणजे रत्ने आणि मिनरल्स म्हणजे खनिजे, बरोबर सांगा. नेक्स्ट क्वेश्चन. Where can we get beautiful natural pearls? सुंदर नैसर्गिक मोती आपल्याला कुठे मिळतात? अमेरिका, वॉटरफॉल्स, शॉप्स, पर्शियन गल्फ. अमेरिकेत मिळतात, धबधब्यामध्ये मिळतात, दुकानात मिळतात. पर्शियन गल्फ. Persian Gulf. Last पर्शियन line. गल्फ. Last line. The Persian Gulf is specially known for its beautiful natural pearls. Last line. Very good. बरोबर सांगितलं. नंबर 4. Option number 4 is correct. Next question number 22. How is the Option number oyster 1 by the sea. protected? आता oyster म्हणजे काय? म्हणजे जंगल. समुद्री प्राणी आहे तो oyster. समुद्री जीव. By the sea. By How the is sea. the oyster protected? म्हणजे oysterला कोण संरक्षण देते? By the sea, by a sail, by the pearls, by the people. By the sea. बाय द सी. बाय द सी. ऑप्शन नंबर 1. By a sail. बघूया आपण इथे. बाय द सी. It is protected by a sail. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. बाय Option शेल. number 2 is correct. बाय द सी. By a sail. Next. म्हणजे जास्त बाहेरचं शेलाचं. हो, yes. Choose the Next. correct alternative. Manoj is good at Slicing, cutting or chopping fruits and vegetables. म्हणजे त्याच्या स्लाइस करणे म्हणजे काप, म्हणजे स्लाइस म्हणजे तुकडे करणे. कटिंग और चॉपिंग म्हणजे त्याचे पीस बनवणे. फळाच्या आणि भाज्यांचे तुकडे करणे, काप करणे. We can also prepare tasty He can salad. also prepare. म्हणजे तो स्वादिष्ट ग्रीन सॅलड Salad. म्हणजे फळांचे तुकडे करतो आपण, ते त्याला सॅलड म्हणतात. ग्रीन फळाचे किंवा भाज्यांचे. दुसऱ्यांचा क्लास चालू असला का दार ती गुडा करून जाते निघून, स्वतःचा क्लास असला पर चिडती लगेच. सर आहे काय? ही लाईक्स सिफ्टिंग ग्रेन और फ्लोअर. तिला म्हणजे त्याला
धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. चाळणे. Even he can sell peas इवन ही and कॅन green सेल gram. पीस अँड ग्रीन ग्राम. Gram. इवन तो एवढेच नाही तर तो पीज म्हणजे ग्रीन ग्रॅम हरभरा आणि वाटाणा यांचे ते साल काढतो. म्हणजे कॅन्सेल म्हणजे सोलणे, शेंगा सोलणे, भुईमुग, वाटाणा किंवा हरभरा ते शेंगा तो काढतो. बाय रीडिंग दिस वी कॅन से दॅट मनोज कॅन बिकम अ गुड व्हेजिटेबल वेंडर, भाजी विक्रेता, शॉपकीपर दुकानदार, वेटर Sheep. म्हणजे वाढपी, आणि Sheep. सेफ म्हणजे Sheep. आचारी, स्वयंपाकी. Sheep उत्तर वाटते. सेफ उत्तर आहे, बरोबर. तो स्वयंपाकी आहे, आचारी किंवा स्वयंपाकी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. Four pairs are Four given pairs in the are given in the following. following. Which pair is not the pair of opposite words? Choose correct alternative. आता इथं आपल्याला काय करायचंय, विच पेअर इज नॉट द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. म्हणजे इथं विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. तर पहिली जोडी आहे व्हाईट टेम. व्हाईट म्हणजे रानटी, टेम म्हणजे पाळीव माणसाळलेला, म्हणजे ही बरोबर आहे जोडी. गॅदर, डिस्पर्स. गॅदर म्हणजे एकत्र येणे, एकत्र गोळा होणे. डिस्पर्स म्हणजे विखुरणे. डिस्पर्स विखुरलेले. तिसरा नंबरचा पर्याय आहे. ॲस्टॉनिश, सरप्राईज. ॲस्टॉनिश म्हणजे आश्चर्यचकित करणे, सरप्राईज आश्चर्यचकित. बरोबरच आहे. नाही त्याचं चुकतंय बघा. ॲग्री डिसॲग्री हे बरोबर आहे. ॲस्टॉनिश वेगळं आहे, बघू आपण. ॲस्टॉनिश, सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित, आणि ॲस्टॉनिश पर्याय बरोबर आहे. Read the sentence. Choose the correct alternative to complete the sentence. He has gone outside to find a dash as he wanted to throw a dash. ॲस्टॉनिशचा अर्थ तो आश्चर्यचकित, आणि सरप्राईज म्हणजे सिमिलर मिनिंग वर्ड आहे ते. ॲस्टॉनिश आणि सरप्राईज हे दोन्ही सिमिलर मिनिंग वर्ड आहेत, आणि ऑल थ्री ऑप्शन इज ऑपोजिट वर्ड. Then correct option is option number 3. Question number 24 and correct option is 3. Option number 3 is correct. Last question. Read 25. the sentence. Read the sentence. Choose the correct alternative To to complete the sentence. He has gone outside to find a dash as he wanted to throw a dash. आता हे वाक्यामध्ये काय करायचं, ही हॅज गॉन आउटसाइड. आपल्याला कम्प्लीट द सेंटेन्स वाक्य पूर्ण करायचंय, आणि मिनिंगफुल पाहिजे वाक्य ते. तर 2 ऑप्शन आपल्याला इथे भरायचे आहेत. ही हॅज, पहिले वाक्याचा अर्थ समजून घेऊ. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड म्हणजे तो बाजूला गेला होता. डॅश डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो अ डॅश डॅश. म्हणजे पहिलं ऑप्शन जर आपण घेतलं तर पहिल्या ऑप्शन मध्ये आहे बिन. बिन म्हणजे होते, आणि दुसरं बिन म्हणजे डबा. हा, हॅलो सर काय? आवाज येते ना? हो सर येतो. येस, ओके. ऑप्शन नंबर 1 मध्ये बिन दिलंय, BEEN. याचा अर्थ होते. आपण परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बिन लावतो. ते हेल्पिंग वर्ब आहे. बिन, हॅज बिन, हॅड बिन, हॅव बिन असं आपण लावतो. तर ते हे बिन म्हणजे होते, याचा अर्थ बिनचा अर्थ होते. आता दुसरं बिन जे आहे ते पहिल्या ऑप्शन मधलं दुसरं बिन जे आहे त्याचा अर्थ डबा होतो. त्यामुळे पहिलं ऑप्शन येणार नाही. म्हणजे तो ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड अ डॅश डॅश, तो बाहेर गेला होता शोधण्यासाठी. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे, ऑप्शन नंबर 2, तर बिन, BIN म्हणजे तो बाहेर डबा शोधण्यासाठी गेला होता, आणि त्याला काय करायचं होतं, ही वॉन्टेड टू थ्रो अ बिन म्हणजे त्याला बिया त्याला बाहेर फेकायच्या होत्या.
म्हणजे BEN बीन म्हणजे बिया बिया त्याला बाहेर टाकायच्या होत्या, फेकायच्या होत्या, त्यामुळे तो बाहेर डबा शोधण्यासाठी गेला होता. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड अ बिन, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आता सर माईक बंद फाइंड करायला लावा. ही तर हॅज झालं गॉन आता. आउटसाइड टू फाइंड अ बिन, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आणि तिसरा ऑप्शन का चुकलाय, तर अगोदर बियाचं दिलंय, नंतर डब्बा दिलाय. थ्रो अ बिन म्हणजे त्याला डब्बा फेकायचा नव्हता तर बिया फेकायच्या होत्या, त्यामुळं तिसरं चूक आहे. पहिलं बिनचा अर्थ होते होतो. चौथ्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन म्हणजे चौथ्यामध्ये 2 नंबरचा शब्द जो आहे तो बिन दिलेला आहे होते, त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 25, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सर 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 माईक बंद करायला लावा. हा माईक बंद करा. सर तुम्ही सर्व इंग्लिशच घेणार आहे का दुसरं पण नाही? हॅलो. सर्व इंग्लिशच आहे का आतापासून? नाही, आता इंग्लिशचा आजच्या दिवस आहे. उद्यापासून काय आहे? उद्यापासून सांगतो हा, 1 मिनिट. उद्यापासून भाषा विषय, भाषा मराठी, सर तुम्ही नंतर शिकवणार का? मराठी, नंतर गणित, आणि नंतर बुद्धिमत्ता नंतर, आणि नंतर गणित आहे. 30 तारीख कंटिन्यू चालू आहे आता 30 तारखेपर्यंत. तुम्ही शिकवणार का? नाही, मी नाही, आता माझं झालं ना इंग्लिशचं. म्हणजे सर इंग्लिशला पैकीचे पैकी मार्क पडतील सर. कस काय? कारण की तुम्ही शिकवलंय. समजलंय का सगळं? सर तुम्ही सर. खूप छान शिकवतो सर. नाही, सर पण तुम्ही खूप छान मला शिकवता. तुम्ही खूप छान शिकवता. नाही, अजून मी शिकवल्यातून फक्त तुम्हाला 50% फायदा होईल. तुम्हाला करावं लागेल. तुम्ही जास्त सराव केला तर मग अच्छा 100% जाता तो. तर ते तर करायलाच लागणार आहे. आपल्याला 25 पैकी 18 प्रश्न सोपे येतात, 18 ते 20. हा आणि पाच प्रश्न थोडे कन्फ्युज करतात. मग ते हा 5 प्रश्न ज्यांना जमतील त्यांना चांगले मार्क पडतात तिथं. सर आणि तुमचं नाव त्याच्यासाठी काय आहे? माझं नाव बडे सर. बडे सर. हो. तुम्ही कोणत्या तालुक्याचे आहे गावचे? मी आष्टी तालुक्यातला आहे. आष्टी. सर घरी सरावासाठी देत जा. सर तुम्ही कोणत्या शाळेवर हा. शिकवता? मी कन्या शाळेला, कन्या विद्यालय जामखेड. नागेश कन्या विद्यालय जामखेड. हा, तुमच्याकडे स्कॉलरशिप शिकवायसाठी असेल ना? हा, माझ्याकडे आहे ना 8वीचा वर्ग. खूप छान. तुम्ही कोणता विषय शिकवत तिथं? इंग्लिश. तर घरी सोडवण्यासाठी द्या. हा, तुम्ही काय ते स्कॉलरचा एक प्रश्नसंच आहे, नंतर नवनीतचा प्रश्नसंच आहे, आणि आतापर्यंत आता आपल्या 2018 पासून 25 पर्यंत क्वेश्चन पेपर झालेत सोडवायच्या. पवार सर माझ्या अगोदर पवार सरांनी 3 क्वेश्चन पेपर घेतले होते, 19, 23 आणि 25. बरोबर ना? सर लेफ्ट का? हो हो. चला आपण आता गुड नाईट. इथेच थांबणार आहोत. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सर. बाय गुड बाय. नाईट. बाय बडे सर. बाय बाय सर. बाय. ओके, चला आपण थांबूया आता इथे. ओके. सर्वांना बाय.